सर्वांना शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या. सकाळचं वातावरण एकदम पॉश आहे. पावसाचं काहीच कुठं नामोनिशान नाही. आणि आज मस्त मोकळं आहे वातावरण. आणि सगळे कामं झाले माझे आज बाहेर. सगळ्या बकऱ्या इकडे आणून ठेवलं म्हणजे बांधल्या. सगळ्या बकऱ्या बांधल्या इकडे आणून. आणि मस्त करू राहिल्या त्या आराम. आता चरायला जाऊ राहिल्या तर आराम करतात, नाही तर एवढा वळला होता तुम्हाला तर माहीत आहे. मग माय जीव नाही लागत त्याला. कुटार कोणचं खाऊ घालून काय खाऊ घालू. इकडे मस्त चूल पेटू राहिली आपली. म्हणजे चूल पेटेल हाय त्याच्यावर पाणी ठेवलं आंघोळीला. कारण का गरम तर एवढं होते, थंड पाण्यानं आंघोळ करावं वाटते. पण मग सर्दी डोकं सगळंच दुखते. पाणी थंड आहे पण घरात गेलं की गरम होते. आणि आजचा आहे विशेष म्हणजे बुधवार. आणि आमच्या दादानं काय आणलं दाखवतो तुम्हाला. आज बुधवार सातीतून आणली सगळी पत्तागोबी बकऱ्यासाठी. कारण का बकऱ्याच्या साऱ्याचे लय वांदे होऊ राहिले. आणि सकाळी सकाळी छात्यात चमक निघू राहिली. का जातो का काय काहून काय माहीत. तशी मी 4-5 दिवस झाले तब्येत खराबच आहे. पण असं वेगळंच झालं. छात्यात चमक निघू राहिली आज सकाळी सकाळी. आई काय करू राहिली दाखवते तुम्हाला. चला घरात. बकऱ्याचं काही टेन्शन नाही आता. आणि पहिलवान आमचे हे 3 हे बी मस्त खेळू राहिले त्याच्या मायच्या भोवती. माय घरी नसली ना एकदम घुसतात घरात डायरेक्ट पलंगावर. चिवताई मस्त चिव करू राहिले आज. आणि बुधवार असलं की आमच्या आईने सकाळीच लागते भाजीपाला निवडायची घाई. आणि भाजीपाल्यात काय नसते, नुसतं आता कवडा येते, टमाटे, पालक, हिरवा सांबार. आंबे तर लय मोठे होते घरी, तरी आणले का दादा. हातात व अंदर खिडकी असतात ते कलमी आंबे. सांबार तर तोडून झाला यायचा. काय आलू बिलू आणले नाही का. वांगेचाच बाजार आहे सगळा. बकऱ्या लक्ष द्यायला पाहिजे कोणतरी बाई. घरी मजुरी पडू राहिली. काय करा. बकऱ्या निराशा दरवाजा उघडा असते. बकऱ्या आल्या उघडा नसते पण मग उघडतो ना. हो ना. आता बकऱ्याची वाट पाहत बसले की बकऱ्या येत नाही. आम टाकलं की येतात. टाईम एक नाही द्यायचा. भाजून घेतले का ते नाही वा काय घेतलेच का सोडा मोठी माणसाची. एवढी नाही बाई. मी चकचक व्हिटॅमिन जाते त्यातलं व्हिटॅमिन. काही साडीत नाही होते आता. अजून मला कशात काही नाही. चहा पाणी नाही. नाही तर चालला बी नाश्ता. भाजी गरम करून घे म्हणते. भाजले आता मिरच्या आणि काढून ठेवले होते मुंगाचे दाणे आहे ना. आता किती दिवस झाले व्हिडिओ म्हणजे पाहिलंच तुम्ही. मुंगाचे दाणे काढून ठेवले होते. आणि काय झालं माहित आहे का. आता दुसऱ्याच भाज्या होत्या. आंबे आणले होते तर रस करा, हे करा, ते करा, मटण खा, चिकन खा. त्याच्यानं दाणे राहिले. दाणे तर नाही मोठे काढून ठेवले होते प्लेटभर. पण आता येता जाता खाऊ हे एवढे उरले. तर याची मी का चटणीच करून घेतो. आहे तिकून येताना लसण सांबार आणजो. भाजी गरम झाली की आवाज देतो मी तुले. आता एवढे दाणे म्हटले तरी आताच भागून जाते. आणि खरं तर मी वावरात ना आईच्यानं नाही जाऊ राहिली. आई घरी असली की मग बकऱ्याला पाहिजे. मग मध्ये जास्त टेन्शन नाही राहत बकऱ्याची. आई जाते वावरात तर मी आजही घरीच. पण उद्या घरी नाही राहणार. आता सध्या 9 वाजले. आता लोक बाहेरचेच काम उरकले. आता 2-3 पोळ्या टाकून घेतो. चहा प्यायची राहिली अजून. घरातले सगळे काम आवरले. 9 वाजता स्वयंपाकाला लागली होती मी. आई गेली वावरात. आणि खाली स्वयंपाक असलं की तुम्हाला तर माहित आहे गयाठा किती होते. तर सगळा पसारा आवरला.
तर हे तेल केलं होतं मी बकरी लावली, पण आई बी काही टाईम भेटला नाही आणि मी बी वावरात चालू झाली. तर आमची बकरीचे शेपूट एवढं कडक झालं ना का त्याला आता एवढं तेल लावून देतो मी आणि वाटी घासून काढतो. पाणी पावसाळ्याचं नाही हो तिला काही, आता कोणी सोय घेत नाही तर मला घ्यावंच लागतं. या बकरीचं तर काही नाही, आमच्या काळ्या बकरीचं एवढं कडक होईल शेपूट, पण इथं लय जास्त आहे. तिला ते तेल लावून देते मी, आपस मुरते. मग एक दिवस धुवून काढली का झालं मग का. आता आज आई वावरात गेली, उद्या मी जाणार तर मग त्याच्या इकडे लक्ष देणार होणार नाही. आणि दादानं बाजारातून हे गोबीचे टकरं आणले, आता हे खातात की नाही खात काय नाही. पण दरवाजाजवळच ठेवलं ना, आता बकरं सुट्याचा टाईम झाला. हे मी उचलून ठेवतो इकडे, कारण का करतील हे विसरला तर यायचं काही खरं नाही. जाता जाता लई दांगडो करून जातात आणि आल्या की तसंच दांगडो करतात. सकाळी एक पन्नी आणली होती, आता पाहिलं तर 2 पन्न्या. बकऱ्याला चाराच चारा. तसं वातावरण खुलं आहे तर दादा जातात बकरं घेऊन. आता जेवण चालू आहे दादा, म्हणजे जसं की बकऱ्याचा टाईमच झाला. आता तिला पहिले जाऊन ठेवले, नाही तर तिला तर आपल्या पुढे कळतात. आज चिवताईले सकाळी चारा नाही टाकला होता, त्याचा तर सगळा कल्लाच चालू आहे बाहेर. आपण बाहेर गेलं की बरोबर रुंगायतात त्या आपल्या डोक्यावर. समजते मग यायले का चारा कमी पडला वाटते. हाय किती आवाज करतात. आता बकरे इकडे बांधून राहिले, घाणच घाण आहे ती. खा मग तुम्ही बी झाडून काढायच्या पहिले. दिल्या बकऱ्या सोडून, जरासा चारा उचलून नाही ठेवला. आता दादाचं जेवण झालं, लागले दादा बकऱ्या सोडायला. घाई घाई मग बकरीला लावून दिलं, ते काही बरोबर लावलं नाही. त्यासाठी आज काही वाटी घासत नाही मी, आणखी संध्याकाळी लावा लागेल ती. मग उद्यापासून काही मला टाईम नाही. लावायले का त्याला सोडायले का त्याला चारा पाणी करायला. आता एवढा झाडू मारून घेतो मी. पिलं डावेला जात अजून, आणि पिलं सोडले का माझ्या स्टँडवर इकडे तिकडे बंदे त्या स्टँडवरच कुदतात. नाही मोबाईल फोटो, मग त्यासाठी पहिले झाडून घेतो, नंतरच पिलायला सोडून देतो. अजून चिवताईला चारा खायला प्रॉब्लेम होते, कारण का सगळ्या लेंड्याच लेंड्या आहेत. त्याला जराशी स्वच्छता पाहिजे, जसे आपण तसे पशुपक्षी. सकाळपासून बारीक फुवारी चालू आहे, पण पाणी काही येऊन नाही राहिलं ना. कपडे वाहू राहिले ना, कोणते कामधंदे सुरू राहिले. आता माझे सगळे कामं झाले. आंघोळीच्या पहिल्यांदा मी बकऱ्याचा चारा करून ठेवतो. आणि हे पावसाचं काही खरं नाही, पाऊस आला तर येऊन जाते, नाही तर मग बकऱ्या मस्त चरून येतात आपल्या. एवढी मोठी गोबी तोडून ठेवावं लागते मला, ते बी बारीक बारीक. त्यात तर फुलंही दिसून राहिले मला मोठे मोठे गोबीचे. 2 गठ्ठा आणि ते एक टोपलं. आता कधी होते ते मालन कधी नाही. मला तर टेन्शनच आलं. अजून कामं राहिले सगळे, आंघोळ बिंगोळ कपडे लत्ते. आणि आमचे पैलवान खेळू राहिले ते बी डाल्यावर. आणि मोबाईल स्टँडला लावला का डायरेक्ट येतात स्टँडजवळ. त्यात खाना एकदम तयार. दोन्ही बी पन्न्या मोडून ठेवल्या, म्हणजे दोन्ही बी पन्न्या मोडून ठेवल्या ना. एक नंबर काम केलं आम्ही. आंघोळीच्या आता काही स्टँड आणून ठेवतो घरात, कारण का आता त्याचं घरातच काम आहे. आणि आज ना संडास बाथरूम धुवायचं मला हिशावर आलं काम. तर मग मस्त असा पाईप नेला घरात. आणि आता करायचे फक्त मशीन चालू, की मंदात लाईट नाही गेली पाहिजे म्हणजे झालं. मंदात लाईट गेली का हुकलं मायका. आणि पावसा पाण्याचं गाव भरून ठेवावं लागते पाणी. लय प्रॉब्लेम होते पाण्याचा. इकडे गिरण ठेवलं ना बाथरूममध्ये, आणून ठेवले आपले कपडे. असं काही आहे आमच्या घरचं दुपारचं वातावरण. हे पिलं तिडावले, कपडे इकडे वाहू घातले कोठ्याच्या उमन. आणि आज मी टॉप चेंज केलं, कारण का ते
त्याची शिलाई उखडली आणि शिलाई मारायची होती. आता पण आता शिलाई मारणं होते का नाही होत काय माहित. जेवण केल्यावर समजेन आता काय ते. जेवण करून घेतो आता, भूक तर मरणाची लागली. थोडंसं जेवण करतो म्हटलं, थोडंसं म्हणजे दुपारचं चांगलंच जेवण असते. जरासं जेवण करतो म्हणलं आणि का कपड्यावर शिलाया मारतो आता घरी यावतो. पण नाही झाला पाऊस चालू. लय वेळचा पाऊस चालू झाला, त्याच्यावर मी जेवणही केलं. पण अजून आमचा बकऱ्या आला नाही का, तिकडे पाऊस हाय का नाही हाय म्हणून आला नाही बकऱ्या का काय नाही. आणि आज ताईची बाजही वली केली म्या, म्हणजे का लक्षच नाही. मी जेवण करायला बसली आणि पाऊस चालू झाला. आईची बाजवली झाली आणि एवढी भारी बदक झाली ना का लय. तर मग इकडे नेऊन ठेवली म्या. आणि सगळ्या पत्तागोबीवर ना माशा आल्या. करून ठेवलं तर खरी नाही ते, कारण का त्यात चढेल आणि पडेल. सगळेच पानं दादानं बाजारातून उचलून आणले. मलाच कदर येत जाय की दादानं कसंच काय हे आणलंच दिसले. तर सगळे तोडून ठेवले आणि सगळ्या घराघरातल्या माशा गेल्या आता पत्तागोबीवर. मस्त असा छान असा पाऊस चालू झाला. त्याचसाठी मी जेवण करायचा व्हिडिओ नाही शूट केला. लाईट गेली तर मग जेवणच करून घेतलं. घरात माहीत आहे तुम्हाला, लाईट असल्याशिवाय उजीड येत नाही, अंधारच असते सगळं. मी म्हटलं मग जाऊ दे आता, ते बरं झालं ना, जेवणच करून घेतलं मग डायरेक्ट. पण हात लय जास्त खाजू राहिला आज. काय कुठून पैसे येतात काय माहीत, हे माहीत नाही. पैसे यायचे तर काही चान्सेस नाही, पण तरी हात लय खाजू राहिले. चला मग पावसाचा आनंद घेतो आता मी. मस्त एक झोप काढतो.